नमस्कार मंडळी. इथे करते मी नाश्त्याची तयारी. आज नाश्त्यामध्ये असणारे हेल्दी सगळं म्हणजे नारळ पाणी आणि ॲपल. आणि ॲपल तसंच खायला कसं तरी वाटतं म्हणून त्याच्यावरती मी एक गोष्ट टाकणार आहे, ती पुढे बघायला विसरू नका. इथे करते मी टिफिनची तयारी. टिफिनमध्ये चपाती भाजीच असते, फक्त भाजी वेगळी असते. सगळ्यांकडे सेमच असतं. पण आज मी चपाती थोडीशी वेगळी केली आहे. ती कशी ती पुढे तुम्हाला कळेलच. चपातीमध्ये मी टाकलेत आज काळे तीळ, ओवा आणि थोडंसं मीठ पिठामध्ये. त्याच्यामुळे ना तो पराठा खाल्ल्यासारखं वाटतं. भाजी केली मी टोमॅटोची चटणी आणि तुम्ही अशी चपाती आहे ना, ॲज अ पराठा म्हणून सुद्धा खाऊ शकता लोणच्यासोबत वगैरे. खूप चांगला लागतं आणि हेल्दी पण आहे. तर इथे मी टिफिन भरून घेतेय त्यांचा आणि चपाती भाजीसोबत थोडंसं काहीतरी देते. कधी-कधी सलाड देते, तर कधी-कधी शेव वगैरे देते आणि ही घरी तयार केलेली शेव आहे. तर इथे त्यांचा टिफिन भरलेला आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते नारळ पाणी किती निघतं म्हणजे हा पूर्ण ग्लास आणि त्यानंतर चहाचा जो कप आहे पुढे तो अर्धा भरून इतकं नारळ पाणी निघतं आणि फक्त पाण्याचा नारळ असल्यामुळे इतकं पाणी निघतं. गावावरून येतानाच 5-6 नारळ घेऊन आलो होतो आम्ही. आता हा त्यातला शेवटचा नारळ. नारळ फ्रिजमध्ये ठेवले होते म्हणून ते चांगले राहिले, नाही तर बाहेर ठेवले तर सहसा संपवलेलेच बरे असतात. आणि इथे नारळ सोललेलेच आहेत व्यवस्थित, फक्त त्याला सुरीने एक कट द्यायचा होता मला. आणि फक्त पाण्याचा नारळ असल्यामुळे खूप जास्त पाणी ह्याच्यामध्ये. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे अजून तो छान थंड वाटतो आणि सहसा नारळाचं जे पाणी आहे ते सकाळीच प्यावं असं माझ्या माहितीत तरी आहे. संध्याकाळी रात्री वगैरे पिऊ नये. शरीरासाठी चांगलं नसतं. सो सहसा मी यांना ब्रेकफास्टच्या टायमालाच जे आहे ते नारळाचं पाणी देते. ते थंड पण झालेलं आहे फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे, त्याच्यामुळे अजून मस्त लागतं. तर इथे मी ते नारळ पाणी काढून देते. बाकीचं तर मी ब्रेकफास्टमध्ये आज काय केलेलं नाहीये. एक मोठा ॲपल कट करणार आणि नारळाचं पाणी. तर इथे तुम्ही बघू शकता नारळाचं पाणी किती आहे. एक पूर्ण ग्लास भरून नारळाचं पाणी आहे आणि त्यानंतर जो कप आहे तो अर्धा भरतो. इतकं नारळाचं पाणी छान निघतं. ₹40 चा फक्त नारळ आहे. जर इथे घ्यायला गेलो तर ₹70-80 लागतात नारळ घ्यायला. तर म्हणून आम्ही 5-6 नारळ तिकडूनच आणले होते. पण 7-8 दिवसात जी गोष्ट घडली नाही आणि मी ब्लॉगमध्ये पण नाही दाखवलं. पण आज ब्लॉगमध्ये दाखवते तर ते नारळाचं पाणी किती वेस्ट गेलंय तुम्हाला दिसत असेल. म्हणजे एक ग्लास भरून आणि चहाचा कप अर्धा इतकं तर निघालंय, पण तुम्ही बघू शकता तिथे वेस्ट गेलं. तर जीवाला तर लागतंच, कारण ते काही नॉर्मल पाणी नाहीये. एनिवेज, तर इथे मी ते बाजूला ठेवलं आणि त्यानंतर आता मी ॲपल कट करणार आहे. तर नॉर्मली आपण जे ॲपल आहे ना, ते सहसा असंच खात नाही. म्हणजे एका सर्टन पॉइंटनंतर ते कट केलेलं ॲपल तसंच राहतं आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगणार आहे ॲपलवरती एक गोष्ट तुम्ही जर टाकून खाल्ली ना, तर ट्रस्ट मी तुम्हाला खरंच ते आवडेल आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही हे कराल ना, मला कमेंट करून नक्की सांगा. की इथे बऱ्यापैकी मोठा ॲपल मी घेतलेला आहे आणि मला वाटतं ब्रेकफास्टसाठी इनफ आहे. नारळ पाणी आणि इतका मोठा ॲपल. सो इथे मी कट करून घेतलेला आहे. तो व्यवस्थित कट करून घेते आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे ऑलरेडी आणि हा ॲपल आहे ना त्याचे स्लाईस थोडेसे असे पातळ करायचे म्हणजे ते पटकन खाल्ले पण जातात आणि त्यानंतर त्याच्यावरती एक गोष्ट टाकायची, तर ती मी टाकताना तुम्हाला दाखवेलच. तर इथे मी ॲपलवर टाकते ब्लॅक पेपर पावडर, त्यानंतर थोडीशी जिरा पावडर आणि मस्तपैकी थोडंसं मीठ टाकायचं. इतकं मस्त वाटतं ना ॲपल खाताना. पूर्ण ॲपल आहे ना ते संपून जातं आणि तुम्ही ट्राय करा हे. खरंच भारी वाटतं. चाट मसाला टाकण्यापेक्षा तुम्ही ब्लॅक पेपर पावडर, जिरा पावडर आणि थोडंसं मीठ टाकून तो ॲपल खा. म्हणजे एखाद्याच्या तोंडाला चव नसेल ना, तरी पण ते खावंसं वाटेल, इतकं मस्त वाटतं. सो इथे नाश्ता झालेला आहे रेडी, टिफिन पण रेडी. 3 hours later. हॅलो, तर आज मी मस्तपैकी बटाट्याचे पराठे करणार आणि मस्त तिखट-तिखट झणझणीत पराठे करते. अ, माझी थोडीशी पद्धत वेगळी असेल कदाचित. मी तुम्हाला फक्त त्याचा मसाला दाखवते आणि घरातली सगळी बऱ्यापैकी कामं मी आवरलेली आहेत. किचनमध्ये खूप असं म्हणजे मला एकदम खराब-खराब वाटत होतं. तर आज दिवसभर मी ते किचन वगैरे आवरलं, ओटा आवरला, भांडी आवरली, फ्रीजकडे थोडंसं लक्ष दिलं
आणि आता मस्तपैकी पराठे करते आणि तुम्हाला मी त्याचा फक्त मसाला दाखवते आणि पराठे झाल्यावर दाखवते. मी गव्हाच्या पिठाचे करते कारण मैदा तसा पण चांगला नसतो आणि उगाच आपण पाव वगैरे बाहेर खातोच, तर मग घरी बेटर आहे की आपण गव्हाच्या पिठाचेच करावे. आणि दाखवते मी तुम्हाला आता पटकन. आणि घरातली भांडी वगैरे सगळं सगळं फ्रीजवर पसारा झालेला, टेबलवर पसारा, इथे सगळा पसारा झाला होता तो आवरला, इथे सगळा पसारा झाला होता, इथे पसारा झाला होता, म्हणजे काय काय ठेवलं जातं आपल्याकडून. त्याच्यानंतर किचन मध्ये पण भांडी खूप होती, ती आवरून घेतली. तुम्हाला मी दाखवते. आता इथे मी बटाटे सोलून ठेवले 4, सॉरी हे करून ठेवलेत, उकडून ठेवलेले आहेत आणि 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत मी त्याला. आणि इथे मी त्याचा मसाला तयार करते आणि त्या मसाल्यासाठी ना मी लसूण घेतलाय, 10 मिरच्या घेतल्यात, 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतले, खूप सारा कढीपत्ता घेतला आणि जिरं घेतलेलं आहे. कारण कढीपत्ता तसं काही खाल्ला नाही जात, चिरला तरी पण तो पराठ्यामध्ये असा मध्ये मध्ये येतो, म्हणून मी तो मस्तपैकी ग्राइंड करून घेते थोडंसं पाणी टाकून. आणि मिरच्या जास्त टाकल्यात त्याच्यामुळे पराठे एकदम झणझणीत होतात. तर हा मसाला मी पटकन करून घेते आणि पीठ पण मळायचं बाकी आहे. सो चला ती कामं उरकून घेते आधी. आणि आज मी टिकली नाही लावलेली आहे, गंध लावलाय, तर थोडंसं मला पण वेगळं हो वाटतंय. पण टिकली तर तेवढ्या सामानामध्ये भेटत नाहीये, ते बॅगा वगैरे पण मला आवरायच्या आहेत अजून. सो चल आधी पोटपूजेचं बघून घेऊया. आणि कारण ते वरण भात वगैरे असं ना गणपतीमध्ये खाल्लंच गेलंय, चपाती भाजी वरण भात वगैरे. सो थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून आज मी पराठे करते आणि खाऊन पण घेतो. अशा पद्धतीने वाटण झालंय, ज्याच्यामुळे कढीपत्ता पण व्यवस्थित खाल्ला जातोय. सो चला पीठ मळून घेऊया आता. पराठ्यासाठी जे पीठ मळते ना, त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये क्रश करून ओवा टाकलाय, त्याच्यामुळे स्मेल छान येतो आणि पराठा पण मस्त लागतो. आणि काळे तीळ टाकलेत, हेल्दी पण आहेत आणि पराठा पण छान दिसतो. थोडंसं मीठ टाकलंय आणि आता हे छानपैकी थोडंसं मऊसर मळून घेते मी, म्हणजे चपातीच्या पिठासारखं नाही, त्याच्यापेक्षा थोडंसं मऊ, म्हणजे जे पराठे आहेत ना ते असे मस्त सॉफ्ट होतात. तर चला पीठ मळून घेते मी. कोथिंबीर चिरून ठेवली, ते पीठ छान मस्त मळून झालेलं आहे. थोडं 15 मिनिटं भिजू दे. आणि बटाटा ना मी किसून घेते, म्हणजे ना पटकन होतात पराठे आणि स्मूथ होतं त्याचं जे सारण आहे ते. आणि इथे हिंग आणि तेलावरती ही चटणी जी केलेली वाटण ते मस्तपैकी परतून घ्यायचं व्यवस्थित. छान परतून घेतलं ना की मिरची मधला जो म्हणजे कच्च्या मिरचीचा तिखटपणा निघून जातो, त्याच्यामध्ये पोटाला पण बाधत नाही. आणि आता ह्याला पुसून घेते मी असं, हे जे हे पुसून घेतलेलं आहे. आता मिक्सरमध्ये असं टाकून घेते, म्हणजे ना सगळं वाटण वापरता तरी येईल. हे अशा पद्धतीने पुसून घेते, कारण पाणी म्हणजे भाजी करायची असते तर त्यात पाणी वगैरे टाकता आलं असतं, तर हे टाकता नाही येत आणि याच्यामध्ये खूप सारी मिरची लागलेली असते, सो ते पटकन काढून घेते. ह्याचा जो स्मेल आहे ना तो इतका भारी असतो, म्हणजे ह्या वाटणामध्ये तुम्ही काहीही टाकलं ना तर ते भारीच लागेल, इतका मस्त स्मेल येतो. म्हणजे नॉनव्हेज सुद्धा या वाटणामध्ये खूप छान होईल. ती छानपैकी बटाट्याची भाजी तयार झाली आहे, जी पराठ्याला लागते. आणि आता चला पराठे करायला घेते. इथे छान मस्तपैकी आपले पराठे तयार होतात. तुपावर भाजते मी, बटर नाही वापरत, आणि मस्त असं भरून भरून करते. असं हे बाहेर निघाले ना ते मला आवडतं खूप, आणि त्याच्यामुळे लागतात पण मस्त, आणि पीठ पीठ नाही लागत. असेच आवडतात मला पराठे, मस्तपैकी भरलेले एकदम सारणाने. चला मस्तपैकी पराठे खाऊन घेतो आता. हॅलो. तर बाहेर मस्त पाऊस पडतो, पराठे केले होते, त्याची भाजी राहिली म्हणून मस्तपैकी वडापाव करते. म्हणजे पाव बाहेरून आणलेत आणि वडे तळते मी, 4च मोजून वडे होणार आहेत. आणि त्याच्यासोबत मस्त मिरची पण तळते.
तर या तुम्ही पण वडापाव खायला. एकदा पराठे खाल्ले की परत ते खायची इच्छा नव्हती. मी सकाळी खाल्लाय. तर वडा तर इझिली मिळतोच बाहेर, पण आता परत पराठे खायची इच्छा नाही आणि ते ब्रेड सँडविच ना खूप तेलकट होतात, म्हणून वडापाव करते. आणि पाव पण दाखवा इकडे. आणि पाव आम्ही असे ठेवलेत असं तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, पावभाजी तर करत नाहीये. तर येताना आमचे पाव भिजलेत सगळे, त्याच्यामुळे आम्ही थोडेसे ते गरम करतोय, कारण ते पूर्ण पावसामध्ये भिजून गेले होते. त्यानंतर मिरच्या दाखवा इथे, इथे मिरच्या दाखवा. ह्या मस्तपैकी मिरच्या अशा मधून चिरल्या, त्याच्यामध्ये मीठ भरल्यानंतर तळून घ्यायच्या आणि मस्त लागतात अशा मिरच्या, कमी तिखट लागतात त्या. घरी वडापाव करणं म्हणजे जरा जास्तच झंझट होतं, तेल पण जास्त जातं, म्हणजे त्याला तेल जास्त लागतं तळायला, त्याच्यामुळे मग ते तेल काय करायचं हा प्रश्न पडतो. पण तरी जाऊ दे, आता काय करणार, पर्याय नाहीये. बंद करा. इथे मस्त की वडे तयार होतात. आता प्रोफेशनल तर मला एवढं काही नाही जमत, म्हणजे जसे हॉटेलमध्ये होतात तसे, पण केलेत मी माझ्या पद्धतीने. वडापाव सोबत जो चुरा भेटतो ना, तो पण तळते मी. याची चटणी मस्त होते, पण माझ्यात मी ना आता करणार, मला जाम कंटाळा आला. मस्त होते पण चटणी. बघू मम्मीने दिलेली चटणी असेल माझ्या, असली तर काय कामच झालं. आमच्या हॉटेलमधली फायनली चटणी आहे, म्हणजे मला करायला नको, आणि एक नंबर लागते ही चटणी खरंच. म्हणजे वडापाव सोबतच नाही, चपाती भाकरी सोबत पण मस्त लागते. चला माझं काम वाचलं. वडापाव तर केलेत आणि चहा पण केलाय, तो पण प्यायचा आहे. तरी पण मी कुकर लावलेला आहे, भाजी पण उकडलेली आहे. बघू आता एवढं सगळं खाता येते असं वाटत नाही, आम्ही एवढं सगळं नाही खाता येणार. तरी पण मी एक सेफर साईड साठी कुकर लावला, म्हणलं उगाच असं नको व्हायला. मस्तपैकी पाव, वडा, मिरची आणि चटणी. मंडळी तुम्ही पण वडापाव खायला. A few moments later. जाम नखरे करून डाळिंब घेऊन आले मी, आणि त्यात अजून काहीच केलेलं नाहीये, कारण एवढे फळ आणलेले ना, तर डाळिंबाचा नंबर येईपर्यंत खूप वेळ लागला. तर आता पटकन सगळे डाळिंबाचे दाणे ना सोलून घेते. A few moments later. मला वाटलं होतं की आता खूप दिवस झाले डाळिंब ठेवून, तर खराब होतील, पण 2 किलो डाळिंबाचे उघडे दाणे निघालेले आहेत, आणि म्हणजे चांगलं निघाले. एखाद दुसरं खराब झालं असेल ना. आता ह्याच्यामध्ये ना मी पाणी टाकते, आणि ते स्वच्छ तर करायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये ना, म्हणजे डाळिंब व्यवस्थित स्वच्छ करूनच खायला लागतं. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, आता ह्याच्यामध्ये पाणी भरपूर टाकणार, त्याच्यानंतर थोडस लिंबू पिळायचं, म्हणजे ना थोडस काय कुठे एखादा छोटा, मोस्टली डाळिंबामध्ये मोस्टली असे छोटे छोटे किडे असतात, तुम्ही म्हणजे आळ्या असतात, मे बी मी खूप वेळा बघितल्यात. तर आणि आता हे जास्त क्वांटिटीमध्ये आहेत ना, त्याच्यामुळे ते आपल्याला असं व्यवस्थित स्वच्छ करता येतं लिंबामुळे. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट टाकायची, मनातली शंका पण दूर होते. मेन म्हणजे माझं तर तेच आहे की खाताना मनात शंका नको. आता हे असे खराब खराब आहेत ना, ते काढून टाकायचे जर. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट टाकते मी, म्हणजे मला वाटते त्याच्यात काही असेल, कोणत्याही प्रकारचे काही असेल तरी ते निघून जाईल. आणि ह्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे 1 चमचा मीठ, आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं, आणि 15 मिनिटं तसंच ठेवायचं. जे काय असेल घाण वगैरे ती सगळी निघून जाते. आणि मग हे फ्रीज मध्ये ठेवून तुम्ही 8-10 दिवस खाऊ शकता, एका दिवसात पण संपू शकता, असं काय नाहीये. हे ठेवून देते मी 10 मिनिटासाठी, 15 मिनिटासाठी.
A few moments later. आणि हे जे डाळिंब आहेत ते पण मी मस्त व्यवस्थित धुवून आता फ्रीजमध्ये ठेवून देते. 2-4 दिवसात तर संपवायलाच लागतील डेफिनेटली. खूपच झाले. मला वाटलं त्यातले अर्धे तरी डाळिंब खराब झाले असतील, पण नाही. कष्टाने कमवलेला पैसा वाया नाही जात.